मी अजित व्यंकटराव गुंड पाटोळी गटातून जिल्हा परिषद सदस्यासाठी फॉर्म भरला आहे आणि पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या यादीमध्ये माझं फॉर्म प्रतिसाद चांगला आहे आणि प्रतीक्षित आहे फॉर्मसाठी. आणखी जाहीर झालेलं नाही, पण अधिकृत मी उमेदवार राहीन असा हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि गुरुजींनी चालवलेला वारसा आणि आदरणीय व्यंकटराव गुंड साहेबांचा हे सामाजिक कार्य, रूपामाताच्या माध्यमातून जे सामाजिक कार्य आपण करत आहेत त्यालाच एक सामाजिक दिशा द्यायचं आणि एक वारसा जपण्याचं काम आणि वारसा जपायची इच्छा मी व्यक्त करत आहे या उमेदवारीतून. आणि ग्रामीण भागामध्ये जे रूपामाताच्या माध्यमातून जी चळवळ उभा झाली आहे, सहकार असेल, दुग्ध असेल, शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, त्याच माध्यमातून जिल्हा परिषदच्या माझ्या गटाला एक चांगला न्याय द्यायचं काम मी करेन. आणि मी आज ग्वाही देतो, तर मला जर पक्षाकडून, भारतीय जनता पार्टीकडून जर उमेदवारी अधिकृतपणे मिळाली तर माझा गट, जिल्हा परिषद गट पाडोळी गट हा धाराशिव जिल्ह्यामध्ये हा सर्वोच्च एक माइलस्टोन आणि एक सर्वांगीण विकास असलेला एक सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं मॉडेल मी करण्याचा एक उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि मी करून दाखवेन हा विश्वास मी तुमच्यासमोर व्यक्त करतो. आणि जर उमेदवारी नाही मिळाली तर त्याच ताकदीनं, त्याच प्रयत्नानं ज्याला कोणी पक्ष उमेदवारी देईल त्याच्यासोबत मी राहीन, खांद्याला खांदा लावून सर्वोच्च मताने निवडून आणण्याचं काम या रूपामाता परिवाराकडून आणि गुंड परिवाराकडून होईल याची ग्वाही मी आज तुम्हाला सर्वांना देतो. जय हिंद.